मारेगांव में पूर्व मंत्री तथा वर्तमान अखिल भारतीय आदिवासी कांग्रेस कमेटी के प्रदेशाध्यक्ष के तौर पर हाल ही में राहुल गांधी द्वारा सम्मानित वसंतराव पुरके इनका भव्य सत्कार किया गया। यह आयोजन किसकी ओर से किया गया था और कहां, आइए देखते हैं इस खबर में। पूर्व मंत्री और वर्तमान अखिल भारतीय आदिवासी कांग्रेस कमेटी के प्रदेशाध्यक्ष के तौर पर हाल ही में राहुल गांधी इनके हाथों नियुक्त हुए वसंतराव पुरके इनका भव्य सत्कार समारोह मारेगांव में तालुका कांग्रेस कमेटी की ओर से संपन्न हुआ। इस गौरव समारोह के अध्यक्ष स्थान पर पूर्व विधायक वामनराव कासावार थे। कार्यक्रम के प्रमुख अतिथि के तौर पर नरेंद्र पाटिल ठाकरे, अरुणा खंडाड़कर, आशीष खुरसंगे, गौरी खुराना, अनिल किनाके, राजू एल्टीवार, मारुति गौरकार और शंकरराव मडावी यह मान्यवर थे। कार्यक्रम का प्रास्ताविक मारुति गौरकार ने किया, संचालन अंकुश माफुर ने किया तो आभार प्रदर्शन शंकरराव मडावी ने किया। इस कार्यक्रम के दौरान मारेगांव शहर कांग्रेस सेवा दल अध्यक्ष पद पर सतीश कल्लेवर इनकी नियुक्ति होने की औपचारिक घोषणा की गई। सत्कार समारोह में उनके नाम की अधिकृत घोषणा की गई। उपस्थित मान्यवरों ने इस पर उनका अभिनंदन किया। कार्यक्रम में परिसर के अनेक कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे और यह समारोह एक उत्साही और प्रेरणादायी वातावरण में संपन्न हुआ। देशाचे नेते आदरणीय राहुलजी, सोनियाजी आणि खरगे साहेब, के.सी. वेणुगोपाल साहेब या सर्वांनी माझी आदिवासी सेलचे आदिवासी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी माझी निवड केली। त्याबद्दल माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना, गैर आदिवासी बांधवांना, ओबीसी लोकांना, मायनॉरिटीच्या लोकांना आणि एससीच्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून काम करू आणि लोकशाही आपल्याला जगवणं गरजेचं आहे। लोकशाहीवर होणारे जे हल्ले आहेत ते हल्ले जर थांबवायचे असेल, सर्वसामान्य माणसाला जर खऱ्या अर्थाने सुखद सौख्यपूर्ण जीवन जर प्रदान करायचं असेल तर काँग्रेसच्या विचारधारेशिवाय पर्याय नाही आणि त्या विचारांच्या प्रचारासाठी विशेषतः सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढाकार घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातली काँग्रेस मजबूत होईल, देशातली काँग्रेस मजबूत होईल ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हा दौरा आयोजित केलेला आहे। आणि सगळ्या लोकांनी आम्हाला तीच सूचना केली आहे की लाख काही करा, पण सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने अभय द्यायचं असेल, मुक्त छंदपणे त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर काँग्रेसच्या विचाराशिवाय पर्याय नाही। सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालायचं असेल तरच लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होईल। या लोकशाहीच्या मजबूतीसाठी हा आमचा प्रयास आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो। आज वनी झरी मारेगाव येथे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री श्री पुरके सर यांना मान्य राहुलजी गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जी महाराष्ट्राची आदिवासी विभागाची जबाबदारी दिली आणि आज त्यांना महाराष्ट्र प्रदेश आदिवासी विभागाचा प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं। त्यानिमित्त आज त्यांचा वनी झरी मारेगाव इथे दौरा होता। आज या दौऱ्यामध्ये माजी आमदार कासावर साहेब, नरेंद्र पाटील ठाकरे साहेब, माजी सभापती खंडाळकर ताई, आजचे स्टँडिंग सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे गौरीजी खुराना आणि इतर सर्व काँग्रेसचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। आदिवासी समाज हा नेहमी काँग्रेससोबत राहिलेला आहे आणि भविष्यातील राहील। मध्यंतरी ज्या सरकारने त्यांची दिशाभूल करून त्यांना वेगवेगळे लालच देऊन जे काँग्रेसपासून दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरके सरसारखे अनुभवी ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आज महाराष्ट्रात परत आदिवासी समाजाला न्याय देईल आणि एकत्र आणून परत काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे ठेवू एवढे आम्हाला शाश्वत आहे। टीटीव्ही के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।